अष्टदिशा बंधन लवकरच सुरू करायला हवं. परंतु कोणत्या देवीपासून सुरू करावं ह्या प्रश्नाचं उत्तर आम्हाला अजूनही मिळालेलं नाही. आता तुम्हीच काहीतरी मार्ग दाखवा आदिशक्ती. स्वामी, आम्हाला संकेत मिळाला, उत्तर सापडलं. कोण आहे पहिली देवी? यमाई. हे घ्या देवीचा प्रसाद. ओवी, लय मनापासून पूजा करत होतीस हा देवीची. देवी आईची पूजा करून मनाला लई समाधान मिळते आणि जीवाला थंडावा मिळतोय. आता पूजेचा प्रसाद वाटून येते. हा बरं जा. देवी, आदिशक्तीने संकेत दिलाय. पण आता पुढे कसं जायचं? काय आहे आपल्या मनात? यमाई आमच्या बहिणीसारखी आहे, त्यामुळे आम्हाला असं वाटतं की तिच्यासाठी खास निमंत्रण पाठवायला हवं. तिला इथे तुळजापुरात बोलवून तिचा आदर सत्कार करायला हवा आणि मग तिच्या पुढे युद्धात मदत करण्याचा प्रस्ताव मांडायला हवा. उत्तम आहे कल्पना. परंतु अजून एक प्रश्न, यमाई देवीकडे हे निमंत्रण घेऊन कोण जाईल? माई अक्का लई झाक बनवलं बघा, जरा आणखीन वाढा की. काय ग माई, काय झालं? अरे मानकूजी, कोण आहेत नक्की आणि किती दिवस राहणार आहेत?
सरूची लांबची बहीण आहे असं म्हणून ही बाई घरात शिरली. हिची भेट झाल्याचं मला तर काय आठवत नाही बघ. काय बोलत असताल अरे पाहुणं म्हणून त्यासनी ठेवून घेतलं. रात्रीला एक वस्ती बी झाली. पर आता बास, आता त्यासनी घरात बाहेर काढायला पाहिजे. मारू दे. अरे ती कोण आहेत काय माहिती. आणि त्यांनी आपल्याला काय केलं तर अगं माई, तू काळजी नका करू. म्या बरोबर त्यांना घराबाहेर काढतो. पाहुणं झाग झालं बरं का? हा आणत्या माई न्याहारी आणत्या. अजून एवढ्या लांब वडगावसनं तुम्ही आलाय, पण तुम्हाला बरोबर इतक्या वर्षानं आमचं घर सापडलं. ते काय आहे भाऊजी, आता शोधायचं म्हटलं तर सापडणारच ना. पण भाऊजी तुम्हाला सांगते, माझी ताई गेल्यापासून मला तिच्या लेकराला आणि तुम्हाला भेटायची लय इच्छा होती बघा, म्हणून आलो होतो. झाली ना मग भेट? वय वय. मग झालं तर आता दुपारचं जेवण करून तुम्ही निघालात की बरोबर मावळतीला पलीकडच्या गावाला जाऊन पोचाल निवाऱ्याला. अहो काल चालू की. अहो काल आलात, एक रात्र थांबलात तुम्ही. तुमच्या बी घरात तुमची कामं खोळंबली असतील. हा वय भाऊजी, पण मी काय म्हणत होते, आमचं बरोबर आहे तुमचं, अगदी बरोबर आहे. आता आपण असं करूया, वाटभर जेवा तुम्ही आणि म्या येतो तुम्हाला गावाबाहेर सोडायला, म्हणजे वाट बीट चुकणार नाही तुमची. असं म्हणताय सा? हा असंच आलो, तुमची जाण्याची तयारी करून येतो. वय. हे म्हणू, अगं यांनी तर पार हाकलून लावला आपल्याला. आता आपला डाव कसा साधायचा? मला वाटलंच होतं असं काहीतरी होणार म्हणून, पण माझ्या डोक्यात बी एक युक्ती आहे. असं मी आता असं काहीतरी करणार आहे, हे स्वतःच आपल्याला इथं थांबवतील. आपण स्वतः का नाही जाते बी? आपण स्वतः जाऊन त्यांना बोलवणार ना. आम्हाला स्वतः जाण्याची इच्छा तर खूप आहे, परंतु कदाचित असं होऊ शकेल, आम्ही इतक्या काळानंतर भेटतोय तर ती आम्हाला तिथेच थांबवून घेईल. आम्ही तिचा पाहुणचार करण्याऐवजी तीच आमचा पाहुणचार करेल, आणि तिने आमचा असा पाहुणचार केल्यावर तिच्याकडून काही मागणं हे उचित होणार नाही. हे सुद्धा बरोबरच आहे म्हणा. ह्या असल्या गोष्टी तुम्हा बायकांच्या बरोबर लक्षात येतात. कितीही झालं तरी आम्ही पुरुष मात्र या बाबतीत कच्चेच. तरी प्रश्न हा राहतोच की यमाईला निमंत्रण द्यायला जाणार कोण? एक व्यक्ती आम्हाला माहिती आहे जी यमाईकडे जाण्यासाठी योग्य आहे. पाटील नमस्कार. अहो बरं झालं तुमची इथंच भेट झाली. ती लई महत्वाचं काम होतं तुमच्याकडे. अहो बोला की कदम बाबा, काय काम काढलं विशेष? अहो काम म्हणजे गावच्या भल्याच हो. दिव्याईचं मंदिर परत गावात बांधावं असं वाटायला लागले बघा मनात. अहो तुम्ही अगदी आमच्या मनातलं बोलून गेला बघा. अहो सगळ्यांच्याच मनात आहे ते. दिव्याई होती तेव्हा तिनं आपलं स्थान वाचवण्यासाठी मंदिर जमिनीत गडप केलं. आता दिव्याई आली मग तिच्यासाठी छोट तर मंदिर बांधूया की आपण. हा अहो मग मला सांगा, आपल्याला काय करायला लागेल त्यासाठी? अरे वा वा वा, याला म्हणतात आंधळा मागतो एक डोळा आणि त्याला मिळतात 2 डोळे. या घरात भाव लागण्यासाठी काय करता येईल याचा विचारच करत होते मी, पण आता तो प्रश्नच मिटला आहे. देवी आल्यापासून ह्या गावातल्या लोकांना काय सुधरतच नाही. सारखं आपलं देवी 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 देवी. आता काय तर देवीचं मंदिर उभं करायचं, सगळं गोळा करा आणि द्या जावा तिलाच. गावातली लोक विसरलीत. ती अचानक गायब झाल्यावर गावातल्या लोकांना किती नुकसान सोसायला लागलेल ते. अव माई अक्का, ती तुळजानी मी असंच करते. अव तर काय,
पण मला असं वाटलं की तुम्ही देवीचे भक्त आहे म्हणून मी काही बोलले नाही बाई. म्या बघत नाही, म्या रागच करते तिचा. अहो माई अक्का, आमच्या गावात बी तिनं हेच केलं. अहो समद्या गावकऱ्यांना बोलवलं आणि मग काय अचानक नाहीशी झाली ना, आणि मग आली परत. समदे गावकरी तिच्या मागे भक्ती करायला लागले ना. आमच्या बी गावात तेच चालू आहे. आता उपाय बी नाही ना ह्याच्यावर काही. अहो माई अक्का, उपाय कसा नाही? अहो हाय की उपाय. अहो त्या तुळजाच्या विरोधात समद्यांना असं फितवलं का तिचं सत्य समद्यांना बरोबर कळलं, आणि मग काय आता अख्खं गाव तिच्या विरोधात हाय. आणि हे समद कुणी केलं? म्या केलं. कसं केलं? ते जरा सोपं नाही. मी जर अजून इथं थांबले असते ना तर मग तुम्हाला सांगितलं असतं. मी जाते बाबा, सामान आवरायला घेते ना. देवी, इतक्या आतुरतेने कोणाची वाट पाहताय आपण? ती व्यक्ती आल्यावर तुम्हाला कळेलच स्वामी. ही पहा, आलीच. कशी आहेस पद्महंसा? मी आनंदात आहे देवी, आणि आता तुम्हाला भेटलीये ना, आता आणखीनच बरं वाटतंय. शिवाय देवी कैलासावर जाऊन गणेश, कार्तिकेय आणि अशोक सुंदरी यांना तुमच्या पुनरागमनाची सगळी माहिती देऊन आली. ते तुम्हाला भेटायला खूप उत्सुक आहेत देवी, आणि थोडे नाराज सुद्धा. नाराज का? आई आम्हाला भेटायला का म्हणून येत नाही असा प्रश्न पडलाय त्यांना. आम्हाला देखील त्यांना भेटायची खूप इच्छा होते, परंतु आमच्या हातात वेळ खूप कमी आहे. युद्धाची नांदी झालीय. दिष्टस्तंभ प्रज्वलित झाला, तो पूर्ण खाक होईपर्यंतच आमच्या हातात वेळ आहे. आणि त्यात आदिशक्तींनी आमच्या पुढ्यात आणून ठेवलेल्या ह्या 4 अग्निदिव्यांना आम्हाला पूर्ण करायचंय. देवी, खूप कमी कालावधीमध्ये खूप घटना घडून गेल्या नाही? अजून वेगात घटना घडणार आहे. त्यात प्रत्येकाला आपापल्या भूमिका पार पाडायच्या, आणि त्यासाठीच आम्ही तुला इथे बोलावलंय. देवी, तुम्ही आज्ञा करा. तुम्ही सांगाल ते करायला मी तयार आहे. सगळ्यात पहिलं काम, तुला निमंत्रण द्यायला जायचं. आमची बहीण, जिला युद्धात उतरण्यासाठी तयार करण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. अष्टदिशा सुरक्षित करेल अशा 8 देवींपैकी एक देवी, यमाई देवी. तुला त्यांच्याकडे तुळजापुरात येण्यासाठी निमंत्रण घेऊन जायचं. मी तयार आहे देवी. फक्त आता मी तिथे जायचं कसं एवढाच प्रश्न आहे. वायू वेगाने पोहोचवण्याची तयारी आम्ही करतो.
देवी मी खूप उत्सुक आहे. तुमच्या या कार्यामध्ये माझा उपयोग होतोय याचा मला खूप आनंद आहे. परंतु देवी, मी जाण्या अगोदर मला यमाई देवींचं नक्की कार्य काय हे जाणून घ्यायचं होतं. आम्ही तुला यमाई देवीची गोष्ट सांगतो. गोष्ट? कोणती गोष्ट? येतो माई अक्का. माई अक्का, तुमच्या बरोबर जास्त दिवस राहता नाही आलं, पण ठीक आहे. काही चुकलं माकलं असेल तर माफ करा. येतो. अव त्या तुळजाच्या विरोधात समद्यांना असं फितवलं का तिचं सत्य समद्यांना बरोबर कळलं. मी जर अजून इथं थांबले असते ना तर मग तुम्हाला सांगितलं असतं. काय काय अगं ही बाई अडवायलाच तयार नाही. तुझा डाव फसलेला दिसतो. अरे थांब, माझा डाव फसणार असं होणारच नाही बघ. थांबा. अगं माई अक्का, कशा पाहिजे ना हाक मारली? अगं ह्यांना पुढे जायला उशीर होते ना. मानकोजी, अरे ही दोघ जण अजून काही दिवस राहतील आपल्या घरात. अगं काय बोलतेस तू? आपलं ठरलं होतं ना ह्यांना लवकरात लवकर बाहेर काढायचं म्हणून, नाहीतरी चिकटून बसतील. पण ही बाई म्हणत होती की हिच्याकडं देवीचं खरं रूप गावाला दाखवायची युगत आहे. ही जर आपल्या बरोबर राहिली ना तर देवीचं खरं रूप आपण गावाला दाखवू शकू आणि मग गावाला समजेल की आपण बरोबर होतो म्हणून. अगं माई, ह्याची काय गरज आहे का? गाव आपल्याबद्दल काय विचार करतंय ह्यांना आपल्याला काय फरक पडणार आहे का? पडतोय, तुला नसल पडत. पण बाई आहे म्हणून गाव मला लांब ठेवते. आपण देवीचं भक्त नाही म्हणून आपल्याला वाईट टाकल्यासारखं वागवते आणि त्या नादानं तुझं पोरग बी बिघडते. एकदा का गाव सुधारलं की समज चांगलं होईल बघ. याला माझं ऐक. मला काय वाटते, तुम्ही दोघं बी अजून काही दिवस आमच्या घरी राहावा. तर ह्यासाठी माझी एक अट आहे. आई राजा, ही कोण आहे? ही माझी मैत्रीण आहे. लय दिवसांनी मला भेटायला आली. तुम्ही दोघी बाहेर कोणत्या गोष्टीबद्दल बोलत होतात? यमाई देवीची गोष्ट. कोण आहे यमाई? जसं तुळजापुरात तुळजाई आहे ना व, तसंच यमाई बी आहे. म्हणजे ती सुद्धा देवी आहे? असत्यावर सत्याचा विजय व्हावा म्हणून ती अंधारात उजेड बनून आली बघ. अंधार? कोण होता अंधार? त्यो होता दख्खनच्या भूमीवर हाहाकार माजवणारा औंधासूर, साक्षात अंधकाराचं प्रतीक.
भयानक होता तो. मग काय झालं? लोक भीतीमध्ये जगत होते, अंधारात जगत होते. ज्या डोंगराच्या पायाशी त्यांनी आसरा घेतला होता त्याच डोंगराचा माथा त्यांच्या भीतीचं कारण झालं होतं. पण ही गोष्ट त्या राजाला अजिबात आवडली नाही. तिथला राजा कोण होता? तिथला राजा दख्खनचा राजा ज्योतिबा. साक्षात महादेवांचा अवतार, पण मानवी. आणि मानवी अवतार म्हणलं की त्याला मानवी मर्यादा येतातच. तरी बी त्यानं औंदासुराबरोबर निकराची लढाई केली.